नमस्कार मंडळी. मराठी वर्गमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण एका फार महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. विषय आहे आपल्या लहानग्यांच्या भविष्याचा, त्यांच्या शिक्षणाच्या पहिल्या पण सगळ्यात मजबूत पायरीचा. हो, आपण बोलणार आहोत महाराष्ट्र शासनाच्या शाळापूर्व तयारी अभियान 2026-27 बद्दल. काय आहे हे अभियान, याची गरज का आहे आणि यात आपली भूमिका काय? चला, अगदी सोप्या आणि सविस्तर भाषेत सगळं काही समजून घेऊया. कोणतीही माहिती समजून घेताना ती आली कुठून हे पाहणं महत्त्वाचं असतं, नाही का? तर हे जे परिपत्रक आहे हे थेट आलं आहे महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाकडून, आणि याला जारी केलं आहे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेनं, म्हणजे आपल्या पुण्याच्या SCERTने. म्हणजे बघा, ही काही साधीसुधी घोषणा नाहीये, तर एक अधिकृत आणि शासनाने गांभीर्याने हाती घेतलेला हा कार्यक्रम आहे. बरं, आता हे अभियान समजून घेण्यासाठी आपण काही सोपे प्रश्न विचारणार आहोत आणि त्यांची उत्तरं शोधणार आहोत. म्हणजे बघा, हे अभियान म्हणजे नेमकं काय, याची गरजच का पडली, यात कोणाकोणाची जबाबदारी आहे, तारखा कोणत्या आहेत आणि हे सगळं प्रत्यक्षात कसं उतरवायचं, या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांमधून आपल्याला संपूर्ण चित्र अगदी स्पष्ट होईल. चला तर मग सुरू करूया. चला मग लाडूया कामाला. आपला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की हे शाळापूर्व तयारी अभियान म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे अभियान म्हणजे मुलांच्या शाळेच्या प्रवासासाठी एक भक्कम पाया रचण्यासारखं आहे. विचार करा, कोणतीही मोठी इमारत बांधण्याआधी आपण पाया किती मजबूत करतो, तसंच काहीसं. जे मूल पहिल्यांदा शाळेत पाऊल ठेवणार आहे त्याला शाळेची भीती वाटू नये, त्याला तिथं आपलंसं वाटावं आणि शिकण्याची गोडी लागावी, यासाठी पालकांच्या मदतीने घरीच तयारी करून घेण्याचा हा एक मोठा राज्यव्यापी प्रयत्न आहे. बरं, आता पुढचा प्रश्न मनात येतो की हे सगळं करण्याची गरज काय? म्हणजे मुलांना थेट शाळेत पाठवलं तर काय बिघडतं? शासनाला इतका मोठा कार्यक्रम राज्यभरात राबवण्याची गरज का भासली? यामागे खूप मोठा विचार आणि अनुभव दडलेला आहे, तो आपण समजून घेऊया. तर गोष्ट अशी आहे की हा काही एकदम नवीन प्रयोग नाहीये. याआधी म्हणजे 2022 पासून 2025 पर्यंत पहिले पाऊल नावाचा एक कार्यक्रम यशस्वीपणे राबवला गेला होता. आणि त्या कार्यक्रमातून एक खूप महत्त्वाची गोष्ट शासनाच्या लक्षात आली. ती गोष्ट म्हणजे ज्या मुलांचे पालक शाळेत जाण्याआधी घरी थोडी तयारी करून घेतात, ती मुलं शाळेत गेल्यावर खूप लवकर आणि सहज शिकतात. बघा, किती साधा आपण महत्त्वाचा शोध आहे हा. या एकाच वाक्यात या संपूर्ण अभियानाचं सार दडलंय. मुलांच्या शिक्षणात पालकांचा सहभाग हाच खरा गेम चेंजर आहे, आणि म्हणूनच पालकांना या प्रक्रियेत सक्रियपणे सामील करून घेण्यावर शासनाचा इतका भर आहे. आता बघा, एवढा मोठा कार्यक्रम यशस्वी करायचा म्हणजे ही एका 2 माणसांची गोष्ट नाही, यासाठी एक मोठी टीम लागते. तर मग या टीममध्ये कोण कोण आहे आणि कोणाकडे कोणतं काम आहे, म्हणजे राज्य पातळीपासून ते आपल्या गावातल्या शाळेपर्यंत जबाबदाऱ्या कशा वाटल्या गेल्या आहेत ते आता पाहूया. इथे बघा, सगळा आराखडा किती छान मांडलाय. सगळ्यात वर म्हणजे मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहे SCERT पुणे. मग प्रत्येक जिल्ह्याची शिक्षणाधिकारी तो संदेश पुढे पोहोचवतील. त्यानंतर गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक हे सगळेजण मैदानात उतरून काम करतील. पण या टीममधले सगळ्यात महत्त्वाचे खेळाडू कोण आहेत माहितीये? ते आहेत पालक आणि लीडर माता. खरी अंमलबजावणी त्यांच्याच हातात आहे. कोणतंही काम यशस्वी करायचं असेल तर वेळेचं बंधन पाळायलाच हवं. या अभियानाचं सुद्धा एक पक्कं वेळापत्रक ठरलेलं आहे. कोणत्या दिवशी काय होणार, कोणता टप्पा कधी पार पडणार, हे सगळं ठरलेलं आहे. चला तर मग त्या महत्त्वाच्या तारखांवर एक नजर टाकूया, म्हणजे आपल्याही डोक्यात सगळा प्लॅन फिट बसेल. तर लक्ष द्या, सुरुवात होते 24 एप्रिल 2026ला. या दिवशी एक मोठी राज्यस्तरीय ऑनलाईन बैठक होईल. त्यानंतर लगेच म्हणजे 27 एप्रिल ते 1 मे दरम्यान प्रत्येक शाळेत पहिला मेळावा भरवला जाईल. मग सुरू होईल खरा तयारीचा काळ, मे आणि जून महिना. साधारण 6 ते 7 आठवडे पालक आपल्या मुलांना घरी तयार करतील, आणि मग शेवटी 15 ते 20 जून दरम्यान दुसरा मेळावा घेऊन या पहिल्या टप्प्याची यशस्वी सांगता होईल. बरं, आता कागदावरच्या गोष्टी खूप झाल्या, प्लॅनिंग झालं, तारखा ठरल्या, पण हे सगळं प्रत्यक्षात कसं करायचं, शाळांनी काय करायचं, पालकांनी काय करायचं, म्हणजे हाऊ टू डू इट, हा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आता आपण शोधूया. या संपूर्ण अभियानाचा केंद्रबिंदू आहेत मेळावे.
हे मेळावे म्हणजे एक प्रकारचा उत्सवच असणार आहे. पहिली पायरी, जास्तीत जास्त प्रसिद्धी करायची. दुसरी पायरी, शाळेला एकदम सजवून स्वच्छ ठेवायचं. तिसरी पायरी, शाळेत 7 वेगवेगळे गमतीशीर स्टॉल्स लावायचे. आणि चौथी, सगळ्यात महत्त्वाची पायरी, प्रत्येक मुलाने काय केलं याची नोंद एका विकासपत्रावर करायची आणि ते पालकांच्या हातात द्यायचं. आता पहिला मेळावा झाला. दुसरा मेळावा 1.5-2 महिन्यांनी आहे. मग या मधल्या काळात काय? तर इथेच तर खरी जादू घडणार आहे. या काळात पालकांची भूमिका सगळ्यात महत्त्वाची आहे. माता पालकांचे छोटे छोटे गट तयार केले जातील. ज्या अनुभवी माता आहेत त्या लीडर माता म्हणून काम पाहतील. दर आठवड्याला या गटांची बैठक होईल. SCRT कडून आलेल्या साहित्यावर चर्चा होईल आणि त्यानुसार पालक घरी आपल्या मुलांकडून वेगवेगळ्या कृती करून घेतील. आता एक महत्त्वाची सूचना. दरवर्षीप्रमाणे हे अभियान आहे, पण त्यात यावर्षी काही नवीन गोष्टी जोडल्या आहेत. ते नेमके काय आहेत हे समजून घेण्यासाठी शासनाने एक सोय केली आहे. बघा, इथे QR कोड दिसतोय. हा फक्त स्कॅन करायचा आणि तुम्हाला या बदलांची सविस्तर माहिती देणारा एक व्हिडिओ थेट तुमच्या मोबाईलवर पाहता येईल. नक्की बघा. आणि हो, एक गोष्ट मध्येच सांगतो. अशा अनेक शासकीय योजना, वेगवेगळे GR येत असतात. ते समजायला थोडे किचकट वाटतात नाही का? पण काळजी करू नका. आम्ही मराठी वर्गवर अशा अनेक GRचं सोप्या भाषेत विश्लेषण करून व्हिडिओ बनवले आहेत. त्याची एक खास प्लेलिस्टच आहे, ती नक्की तपासा. लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. चला, आता आपण शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत. एवढी सगळी मेहनत घेतली तर ती यशस्वी झाली की नाही हे कसं ठरवणार? यशाचं मोजमाप कसं करणार? आणि हे यश इतरांपर्यंत कसं पोचवणार हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तर यशाची गुरुकिल्ली काही सोप्या गोष्टींमध्ये आहे. 1. जे काही काम मेळाव्यात झालं त्याची सगळी माहिती सरकारी वेब पोर्टलवर व्यवस्थित भरायची. 2. अधिकाऱ्यांनी स्वतः शाळांना भेटी देऊन कामाची पाहणी करायची. 3. हे सगळं झाल्यावर एक सविस्तर अहवाल तयार करायचा. आणि 4. जे चांगलं काम होतंय त्याचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर टाकायचे. त्यासाठी दिलेले हॅशटॅग वापरायचे आणि SCRTच्या फेसबुक पेजला टॅग करायचं. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ही योजना फक्त जून महिन्यापुरती नाहीये. यात एक दूरदृष्टी आहे. दुसरा मेळावा संपल्यावर काय? तर या अभियानात सहभागी झालेल्या नवीन माता पालकांना निपुण महाराष्ट्र अभियानाच्या चालू गटांमध्ये सामावून घेतलं जाईल. म्हणजे शिकण्याची आणि सहभागाची ही प्रक्रिया पुढेही अविरतपणे सुरू राहील. किती छान विचार आहे नाही का? बरं, आता या सगळ्या चर्चेनंतर या पूर्ण अभियानाचा एक वाक्यात सार काय आहे? अशी कोणती एक गोष्ट आहे जी आपण सर्वांनी मनावर कोरून ठेवली पाहिजे? तो सार हा आहे की मुलांच्या उज्ज्वल भविष्याचा, त्यांच्या यशस्वी शिक्षणाचा खरा पाया पालकच घालू शकतात. शाळेत शिक्षक आहेतच, पण घरी पालकांनी दिलेला वेळ, त्यांनी करून घेतलेली तयारी, त्यांचा सक्रिय सहभाग याला तोड नाही. हे संपूर्ण अभियान त्याच पायाला मजबूत करण्यासाठी आहे. आता ही माहिती फक्त आपल्यापुरती ठेवून चालणार नाही. ती गरजूंपर्यंत पोहोचवणं ही सुद्धा आपली एक जबाबदारी आहे. जर आपल्याला हे विश्लेषण महत्त्वाचं वाटलं असेल तर कृपया याला एक लाईक करा आणि आपल्या ओळखीचे शिक्षक, पालक, अधिकारी सगळ्यांसोबत शेअर करा. आणि हो, जर आपल्याला मराठी वर्गाचं काम आवडत असेल आणि असेच सोप्या भाषेतले माहितीपूर्ण व्हिडिओ पुढेही पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आजच्या भागासाठी इथेच थांबूया. या विश्लेषणात उल्लेख केलेल्या सगळ्या महत्त्वाच्या लिंक्स म्हणजे सरकारी पोर्टलची लिंक, SCRTचं फेसबुक पेज, या सगळ्या लिंक्स खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. नक्की तपासा. आपला वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.